नमस्कार. आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय 25 आणि हा आहे या दोन अधिक मासात पडणाऱ्या एकादशा. एक पहिली शुक्ल पक्षातली आणि दुसरी कृष्ण पक्षातली. तर ही शुक्ल पक्षातली एकादशी आहे, हिला पद्मिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पंगूलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतिततोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. आता हरिपाठ. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामार्धगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रझार हरिवीण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुणी राहे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरे करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अधिक मासातील शुक्ल एकादशी विषयी विचारले असता तो म्हणाला, धर्मा, ही तिथी पद्मिनी म्हणून विख्यात आहे. ही पुण्यकारक पापनाशक ऐश्वर्य अशी देणारी आणि मुक्ती देणारी आहे. हिचे महात्म्य ब्रह्मदेवालाही वर्णन करता येत नाही. हिचे व्रत करणाऱ्याने दशमीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी नक्त भोजन करावे, ब्रह्मचर्य पाळून भूमीवर शयन करावे. एकादशीला सकाळी मुखप्रक्षालन करून म्हणजे सांगितले त्यांनी मागच्या विधी की 12 चुडा भरायच्या. त्या दिवशी दंतधावन करायचं नाही. मग माती, गाईचं शेण आणि आवळ्याचं चूर्ण अंगाला लावून उत्तम जलाशयावर जाऊन स्नान करायचं. त्या समयी वरुणस्तुतीचे वेदमंत्र म्हणावेत. आपल्याला येत नसेल तर आपण हात जोडून आपल्या भाषेत मनपूर्वक प्रार्थना केली तरी चालते. गंगादी तीर्थांचे स्मरण करावे. आंघोळ करताना तांब्या हात अंगावर घेताना सुद्धा आपण आपल्या बाथरूममध्ये पण गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, नर्मदे असं सगळ्या नद्यांचं आपण स्मरण करू शकतो. त्यानंतर चांगलं धुतलेलं वस्त्र धारण करावं, संध्या करा, ऋषींना आणि पितरांना तर्पण करा आणि विष्णू मंदिरात जाऊन भगवंताची पूजा करावी. धान्याच्या राशीवर तांब्याच्या किंवा मातीच्या कलशाची स्थापना करावी. त्याला गंध लावावे, वस्त्राने वेढावे, वस्त्र नेसवायचं त्या कलशाला. त्याच्यावर तांब्याचं किंवा चांदीचं पात्र ठेवायचं. त्यावर राधिकेसहित कृष्णाची आणि पार्वतीसह शिवाची प्रतिमा स्थापन करावी. त्यांचं विधियुक्त पूजन करावं. देवापुढे भजन, कीर्तन, नृत्य, गायन, पुराणाचं श्रवण करावं. निर्जळी उपास करावा, पाणीसुद्धा न पिता. ते शक्य नसेल तर जलपान पाणी पिता. केवळ जलपानावरही राहणे शक्य नसेल तर दूध घ्या, पण शक्यतो अन्न ग्रहण करू नका. जागरण करताना रात्रीच्या प्रत्येक प्रहरात हरिहराची पूजा करावी, म्हणजे दोघांची पूजा करायची, हरी आणि हर. त्यासमयी अर्घ्य द्यावे. द्वादशीला पवित्र जलाशयात स्नान करावे. कलशावरील देवतांची पूजा करावी. ब्राह्मणाला भोजन देऊन तो कलश देवाच्या प्रतिमेसह त्याला अर्पण करावा. आता हिची महात्म्य कथा सांगतो. त्रेतायुगात महिष्मती नगरीचा राजा कृतवीर्य हा संतती प्राप्तीच्या उद्देशाने गंधमादन पर्वतावर 10,000 वर्ष तप करत होता. पण तो उद्देश सफल झाला नाही. तेव्हा त्याच्या पत्नीने पद्मिनीने अनुसयेला आपली व्यथा सांगितली आणि तिने तिला पद्मिनी व्रताचा उपदेश केला. त्याप्रमाणे तिने व्रताचरण केले असता भगवान विष्णूने त्यांना दर्शन दिले व संततीचा आशीर्वाद पण दिला. त्यांना कार्तिवीर्य नावाचा बलाढ्य पुत्र झाला. कार्तिवीर्य आपल्याला माहिती आहे पुराणामध्ये. तो देव, दैत्य, गंधर्व, राक्षस, नाग, मनुष्य सर्वांना बलाढ्य ठरला. त्याने रावणाचा पराभव करून त्यालाही बंदीगृहात डांबले. पुलस्त्यांनी राजाला विनंती करून त्या रावणाची सुटका केलेली आहे. तर अशी ही कथा आहे यातली. त्या व्रत करणाऱ्या बाईचं नाव पण पद्मिनी असल्यामुळं कदाचित या एकादशीचं नाव पद्मिनी एकादशी असं पडलेलं असावं.
श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णाप्रत देवा मजसी आतापर्यंत द्वादश मासातील समस्त एकादशी महात्म्य सांगितले, तरी जेव्हा मलमास येतो त्या समयास असेल महत्त्व ते विशेष या एकादशी तिथीचे. म्हणून तिच्याविषयी जिज्ञासा जाणून घेण्याची. तीही पूर्वी येतसाची मधुसूदना श्रीकृष्णा. शुक्ल पक्षात मलमासी येते कोणती एकादशी, सांगा तिचे नाव मजसी. कथा आणि व्रतविधी. श्रीकृष्ण वदला, हे नृपश्रेष्ठा, अधिक शुक्ल एकादशी प्रत पद्मिनी ऐसे म्हणतात, असे पुण्यकारक ती. यादीनी प्रयत्नपूर्वक उपोषण केले असता देक पद्मनाभपुर अलौकिक प्राप्त होते त्या नरा. तिथी प्रभाव अतिश्रेष्ठ महाफलदायी अत्यंत. ब्रह्मदेवा तेही खचित वर्णवे ना महात्म्य ते. पद्मिनी ही पापनाशिनी भुक्तिमुक्ती प्रदायिनी. हिच्या कृपेने मंगल होऊनी सौख्य लाभते सद्भक्ता. पूर्वी विधीने नारदाला या व्रताचा त्या समयाला जो कथाभाग सांगितला तोच उद्धृत करतो मी. ऐकून ते भगवत वचन धर्मानंदला मनोमन महिमान ध्यानी यावे म्हणून शांत चित्त दाहला. श्रीकृष्ण वदला, ज्याविषयी मुनींनाही माहीत नाही ते पद्मिनी व्रत लवलाई तुझ लागी सांगतो. दशमी तिथीपासून एकादशी विधीचा प्रारंभ जाण, तरी मानसी भाव धरून व्रत करावे श्रद्धेने. त्या दिनी कास्यपात्री भोजन, चणे मसुरा मांस सेवन, कोद्रू भाजी मध परान्न, 8 गोष्टी टाळाव्या. ज्यात नाही क्षार लवण, असे हविष्यान्न करावे भक्षण. व्रतस्थे ब्रह्मचर्य पाळून शयन करावे भूमीवरी. मग दशमी तिथीपासूनच या व्रताचा प्रारंभ होतो एकादशीचा. मग चणे खायचे नाही, मसूर खायचं नाही, मांस सेवन करायचं नाही. कोद्रूची भाजी म्हणजे तो कद्दू म्हणतो ना ज्याला, किंवा तो भोपळा, मोठा काळा भोपळा, मध आणि दुसऱ्याच्या घरचं अन्न घेऊ नका. आता याच्यामागे शास्त्रीय कारण काय असेल आहे? तुम्ही चणे खाल्ले, मसूर खाल्ले, गॅस झाले पोटामध्ये, तुमचं देवाकडे लक्ष कुठं लागणार आहे हो? म्हणून शिवाय ज्यात मीठ नाही अशा गोष्टी खा. हविषान्न म्हणजे भाजलेलं अन्न. भाजलेलं अन्न खाल्लं तर पोटाला पण ते स्वस्त आहे. आदल्या दिवशी नक्त म्हणजे एकदा जेवायचं, त्याचा तो हे दिलेला आहे, विधी दिला आहे. दुसऱ्या दिवशी एकादशीला मग 24 तास काही खायचंच नाही. अन्य दिनी एकादशीच उठून भल्या पहाटेस करून या प्रातर्विधीस नित्य कार्या लागावे. यात वर्जदंत धावन, परी 12 चुळा भरून करुणी मुखशुद्धीकरण व्हावे तत्पर व्रतासी. सूर्योदय उपरांत जावे शुभ तीर्थी स्नानार्थ, मृत्तिका गोमया समवेत घ्यावे तीळ दर्भही. आवळा काठीचे चूर्ण घेऊन विधीनुसार करावे स्नान, तदी द्रव्याते उद्देशून कराव्या प्रार्थना. प्रथम म्हणावे मृत्तिके तुझ प्रत, जो शतबाहू नामे विख्यात, त्या श्रीकृष्णे वराह रूपात अत्यादरे उद्धरिले. काश्यपाकडून अभिमंत्रित असे पावंतु ब्रह्मदत्त, हरिपूजनास्तव मदप्रत करी शुद्ध तत्काळ. ती लावणी देहावरती, मग गोमय घ्यावे हाती, आणि संबोधून तयाप्रती करावी ही प्रार्थना. म्हणावे सर्व सर्व औषधीपासून तुवा उत्पन्न झालासी जाण, धेनू उदरी वास करून शुद्ध करसी धरित्री. तरी हरीचे करण्या पूजन, मजलागी करी पावन, नम्रतेने विनवून लावावे ते अंगासी. मग आवळ काठी ते लक्षून म्हणावे ब्रह्मजीवनापासून तव उत्पत्ती झाली जाण, असशी त्रिभुवन पावक तू. तरी मम देहाते स्पर्शून करी तया ते निर्मळ पावन, हे धात्री तुझरा नमन वंदन माझे स्वीकारी. आता काय सांगितलं आहे व्रतविधीत? गोमय म्हणजे गाईचं शेण, माती आणि आवळा असं घेऊन जायचं, आणि नदी सकाळी उठायचं, चुळा भरायच्या 12 आणि नदीकाठी स्नानाला जायचं. मग त्या प्रत्येकाची आधी प्रार्थना करायची. माती घेतली तर मातीला काय म्हणायचं की जो शतबाहू नावाचा एक विख्यात होता, ज्याला श्रीकृष्णाने वराह रूपामध्ये अत्यादरी उद्धरिले, आणि काश्यपांकडून अभिमंत्रित अशी पावंतू ब्रह्मदत्त धरणी आहेस, तर तू मला तत्काळ शुद्ध कर. हरीचं पूजन करायचं आहे मला, म्हणून तू मला शुद्ध कर. गाईचं शेण अंगाला लावायचं
आणि तिला सांगायचं की सर्व औषधीपासून बरोबर गाई काय खाणार, झाडपाला खाणार, ते वन औषधी आहे सगळी. तर धेनूच्या पोटात तू वास केला आहेस, तू धरणीला शुद्ध करतोस. आता हे मी अंगाला लावतोय श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी, तर मला तू शुद्ध कर. मग आवळ्याला काय म्हणायचं, तर ब्रह्मजीवनापासून तुझी उत्पत्ती आहे. आवळा पण औषधीच आहे ना, आपल्याला माहिती आहे. तर माझ्या देहाला स्पर्शन कर, निर्मळ आणि पावन कर, असं ते चूर्ण पण आपल्या अंगाला लावायचं ही प्रार्थना करून. मग म्हणावे, स्वामी जगन्नाथ शंखचक्र गदाधरसी हातात, कृपया अनुज्ञा देई मजप्रत तुझी या तीर्था स्नानाची. मग ती तीर्थात स्नान करण्याआधी त्या जगन्नाथ नावाच्या रूपाला देखील प्रार्थना करायची की तुझ्या हातात शंखचक्र गदा आहेत, तुझ्या तीर्थामध्ये मला अंघोळ करण्याची तू मला परवानगी दे. मग वरुणस्तुतीचे वेदमंत्र मुखे उच्चारण करीत कोणत्याही जलाशयात स्नान करावे विधीने. तदी गंगौदी महानद्यांचे आणि समस्त पुण्यतीर्थांचे मनीस्मरण करुणीसाचे भक्तिभावे वंदावे. हे युधिष्ठिरात नंतर पूर्वंपार विधीनुसार अंगपुसुनी क्रमवार नेसावे धृतवसनाते. मग नित्याची संध्या करून ऋषी पितरांचे करावे तर्पण. पुढती हरी मंदिरी जाऊन कमलवरासी पूजावे. एक मासा सुवर्णाची राधिकेस श्रीकृष्णाची, तैशीच शिवपार्वतीची घ्यावी प्रतिमा सुंदर. या दोन्ही प्रतिमाचे कैसे पूजन करावयाचे निवेदन याविषयीचे करतो कथन तुझ लागी. मग अंग पुसा, शुद्ध धुतलेली वस्त्र घाला, मग देवाच्या देवळात जाऊन दिवा लावा आणि मग कलश पूजन करून कलशावरती ह्या प्रतिमा स्थापन करायच्या. तर पूर्वी गुंज, तोळा, मासा हे होती, मापं होती सोन्यासाठी. त्याच्यावरूनच आपला तोळा मासा हा वाक्यप्रचार आहे ना. क्षणात तोळा क्षणात मासा, म्हणजे कधी ते वजन तोळा एवढं भरतंय, कधी मासा एवढं भरतंय. तर ते सोन्याचे ते एक मासा घ्यायचा वजन त्याची राधाकृष्णाची, आणि दुसरा एक तोळा मासा घेऊन किंवा त्याच्यामध्येच शिवपार्वतीची पण तुम्ही एक प्रतिमा सुंदर करावी स्थापन. त्या दोन्ही प्रतिमा कलशावर ठेवा, त्या कलशाला गंध लावा, त्या कलशाला दिव्य वस्त्र नेसवा, अशी स्थापना करायची. मग त्याच्यावर सोन्याचे, रुपयाचे जे तुम्हाला असेल तुमच्या घरात किंवा तांब्याचं आपण तामण ठेवतो तसं ठेवायचं. त्यात त्या देवांची स्थापना करायची आणि त्यांचं पूजन विधिवत करायचं. प्रथमगंध उपयुक्त चंदन आगरू कर्पूर मिश्रित शुद्धोदक सुगंधित स्नान घालावे देवाते. पुजुनी कुंकुम कस्तुरी केशर श्वेतकमळासह पुष्पे सुंदर अत्यादरे श्रीचरणावर अर्पण करावे भक्तीने. धूपदीप कापूर आरतीस नैवेद्य रुचकर अर्पुणे अन्य उपचार वंदावे श्री हरिहरा. देवासन्मुख तदनंतर सांगावे हरिकथा सुंदर गायन भजन करावे सुस्वर प्रसंग उत्पात नृत्यही. यादी निमित्त असत्य भाषण मुख्यत्वे टाळावे निंदवचन रजस्वला आणि पतित जाण यांना कदापि स्पर्शू नये. मग त्यांना गंध, अक्षदा, पुष्प, फुलं, चंदन, धूप, दीप, अगरबत्ती सगळं दाखवायचं. सुगंधित गुलाबजल, सुगंधित पाण्यानं स्नान घालायचं. मग त्यांना कुंकुम, केशर, कस्तुरी लावायचं आणि प्रीतीनं काय कमळाची फुलं, सुंदर फुलं अर्पण करायची, आरती करायची, नैवेद्य द्यायचा, श्रीहरीचं वंदन करायचं. एखादी हरिकथा सुंदर लावावी, कीर्तन लावावं, स्वतः नृत्य गायन येत असेल तर स्वतः करावं. आता त्या दिवशीची पथ्य काय आहेत बघा. पहिलं खोटं बोलू नका, खोटं तर कधीच बोलू नका, पण त्या दिवशी तरी बोलू नका, नाही तर काय पुण्य तुम्हाला मिळणार नाही. कोणाची निंदा नालस्ती करू नका. आणखीन विटाळशी बाई किंवा असे पतित म्हणजे असे घाणेरडे आंघोळ पांघोळ न केलेले अशा लोकांना शिवू नका. आता पतिताचा अर्थ आपण बदलला आत्ताच्या काळात. या दिनी हरिसन्मुख जाणं वैष्णवानी एकत्र येऊन करावी पुराण कथा श्रवण भावधरुणी मानसी. मलमासासी शुद्ध एकादशीस केला जरी उपवास तरी स्पर्शू नये जलास करावे निर्जल उपोषण. अंगी सामर्थ्य नसल्यास टाळावे निर्जल उपोषणास. त्यासमयी जलपानास करणे यथायोग्य ते. केवळ जलपान करून राहणे अशक्यता लागून दुग्धहार उचित जाणं परिण घ्यावे अन्ना ते. पद्मिनीचे महात्म्य विशेष म्हणून करावे जागरणास आणि प्रत्येक प्रहरात्रीस पूजावे श्री हरिहरा. प्रथम प्रहरी करुणी पूजन नारिकेल युक्त अर्ध देऊन करता आदरे जागरण फल अग्निष्टोम यागाचे. द्वितीय प्रहरी करुणी पूजन बिल्व फलयुक्त अर्ध अर्पून घरता भावे जागरण
फळं वाजपेय यागाचे. मग आता ते सांगितले निर्जळीच उपास करा शक्यतो, अगदीच शक्य होत नसेल तर पाणी प्या, तेवढ्यावर जमत नसेल तर दूध घ्या, पण अन्न घेऊ नका. आणि मग हरिहर दोघांची पण पूजा रात्रीच्या जागरणामध्ये करायची. आता पहिल्या प्रहरात पूजा केली तर काय होतं, तर तुम्हाला अग्निष्टोम नावाचा तो यज्ञ केला जातो, त्याचं पुण्य मिळतं. दुसऱ्या तेव्हा काय नारळी केळं म्हणजे नारळ केळं काय असेल ते अर्पण करायचं. दुसऱ्या प्रहरामध्ये पूजन केलं असता वाजपेय यज्ञाचं फळ आपल्याला मिळतं. तृतीय प्रहरी अर्चनेत अर्ध्या अर्पणे महाळुंगयुक्त जागरण करता निश्चित फळ अश्वमेघ यागाचे. मला पण नेहमी महाळुंग म्हणजे काय हा प्रश्न पडलेला असायचा. तर ते हिमालयातलं फळ आहे, असं लांबट मोठं पपईसारख्या आकाराचं आहे, पण एक प्रकारचं ते लिंबू आहे. त्याला गळलिंबू देखील असं म्हणतं, कारण बऱ्याच वेळा आपल्या पोथीत म्हाळुंगीचा उच्चार येतो. पण म्हाळुंग म्हणजे काय, तर तृतीय प्रहरामध्ये हे म्हाळुंगीचं फळ अर्पण करायचं, जागरण करायचं, तर अश्वमेध यज्ञाचं फळ तुम्हाला मिळतं. चतुर्थ प्रहरी पूजनात अर्धपुगी फल नारिंगयुक्त घडता जागरण देवी प्रित्यर्थ फळ राजसूय यागाचे. या एकादशी जागरणाचे महिमना अतिश्रेष्ठसाचे, नाही पुण्य त्याबरोबरीचे अन्य कोणते या जगती. चौथ्या प्रहरी जागरण केलं तर पुगी फल म्हणजे काय, सुपारी द्यायची. नारिंगयुक्त म्हणजे नारिंगीचं फळ माहिती आहे ना, ते फळ देऊन जागरण केलं तर राजसूय यज्ञाचं फळ तुम्हाला मिळतं आहे. पुण्ययज्ञादी कर्माचे, पुण्य समस्त विद्यादानाचे, पुण्यघोर तपश्चर्येचे नसे श्रेष्ठ याहुनी. समस्त पावन क्षेत्रांचे दर्शन, समस्त पावक तीर्थांचे दर्शन, तितके पुण्य एकत्रित जाण मिळते पद्मिनी सेवेने. म्हणणे अरुणोदयापर्यंत दृढभावे राहावे जागृत, उषक्काली पुण्यतीर्थात स्नान करावे सद्भावे. सदनी परतून तदनंतर पूर्वनिर्दिष्ट विधीनुसार करावी पूजा ऋणी आदर कलशासह त्या प्रतिमाची. मग पाचारुनी विप्रगण सन्मानुनी द्यावे भोजन, आणि कुंभास अर्पण कराव्या दोन्ही प्रतिमाही. मुक्तिदायक असे हे व्रत आचरिता विधियुक्त, नरजन्माचे निश्चित सार्थक होय सर्वार्थे. तो सुभाविक श्रद्धावंत होतो परम भाग्यवंत, सकळ व्रताचे तयाप्रत श्रेष्ठ फळ लाभते. श्रीकृष्ण वदला युधिष्ठिरासी तिथी पद्मिनी एकादशी, तिथे उत्तम महात्म्य तुझसी कथन केले नृपवरा. मग असं ते सकाळपर्यंत ते पूजा करून जागरण करायचं चारी प्रहर. मग पुन्हा द्वादशीला नदीवर जायचं, स्नान करायचं, घरी यायचं, पुन्हा पूजन करायचं. मग विप्रभोजन घालून त्यांना ती प्रतिमा, तो काय घडा माठ आहे तो दान करायचा. असं ह्या अधिक महिन्यामधल्या एकादशीचं उद्यापन करायचं. तर कृष्ण म्हणले आता तुला मी व्रत कसं करायचं सांगितलं, आता त्याच्या गोष्टीतली एक कथा पण मी तुला सांगतो. आता पुलस्ते नारदाला जो कथा भाग सांगितला, तोच पुनरपी येते भला विस्ताराने सांगतो. कार्तिवीर्याच्या कारागृहात रावण असता बंदिस्त, राजयाचना करुणी तयाव्रत पुलस्त्याने सोडविले. जेव्हा हे वृत्त कळले हे नारदा ते आश्चर्य वाटले. शंका निरसण्या त्यावेळे गेला ऋषी आश्रमी. वदला मुने दशाशने सगळे इंद्रादी महान देव जिंकले. असे असता काय घडले तो परास्त झाला असे. विधिसुताचे म्हणणे ऐकले तेव्हा पुलस्ते काय म्हणाले. आधी कार्तिवीर्याचे आगळे जाणून घेई ती वृत्त. त्रेतायुगी महिष्मती नगरीत हैहय नावाचा एक राजवंशात होऊन गेला एक नृपश्रेष्ठ कृतवीर्य नावाचा. सहस्त्रभार्या तयाप्रत परी राज्य धुरा समस्त. वाहिलायसे संतान समर्थ नाही झाले तयासी. त्या कारणे व्रतोपवास आणि विविध उपचारास पूजिले सिद्ध देव पितरास. केली यज्ञादी कर्मेही आचरित नाना उपायाते. परिणच फल तयाते त्याने समस्त राजभोगते. वाटू लागले निरर्थक क्षुधाग्रस्त कोणी नर. त्याते अन्ना विण भोग इतर. नचे वाटती सुख कर तैसे झाले रायाते. एकदिनी होऊनी व्यतीत बैसला असता एकांतात. मनी आले तपाविण खचित मनोरथ पुरतील ना. मुनी साधण्या उद्दिष्ट तप करावे घनवनात. ऐसा निश्चय करून तेत लागला त्वरित कार्यासी. मस्तक जटायुक्त करून वल्कले ही केली धारण. अमात्या ते राज्य सोपवून केली तयारी निघण्याची. ही वार्ता पडता श्रवणी हरिश्चंद्र सुता पद्मिनी नृपवराची महाराणी
तीही निघाली समवेत. राज्यवैभव टाकेले आभूषणा ते उतरविले, एक वस्त्र लेऊन ते वेळे केले गमन पतीसह. महिष्मतीहून राज्यदंपती आली गंधमादन पर्वती, तेथे कृतवीर्याने पुढती केले अखंड उपासना. दशसहस्र संवत्सरसाचे ध्यान केले गदाधराचे, परिप्राक्तन पहा त्याचे नच झाली संतती. तरी दृढ भावे तेथ राहिला तपश्चर्यारत, देह झाला शुष्क काष्ट उरले अस्ति चर्मते. निजपतीची अवस्था पाहुणी पद्मिनी पतिव्रता, अति व्याकुळली चित्ता अनुसूये ते भेटली. महासाध्वी ते करुणी वंदन, कथिले समस्त वर्तमान. आणि नयनी अश्रू आणून प्रश्न केला आदरे, म्हणाली दशस्त्र संवत्सर पतीने तप केले घोर, तरीही भगवान गदाधर का उपेक्षितो आम्हासी. तरी जेणे योगे तो ईश्वर होईल प्रसन्न आमच्यावर, देल संतती धुरंधर ऐसा उपाव सांगावा. तै कमल नयना पद्मिनीची व्यथा श्रवण करुणेसाची, अनुसयने एका व्रताची माहिती तिला सांगितली. म्हणाली शुभे कल्याणी अधिक मास घेई ध्यानी, हा 32 महिन्याने प्राप्त होतो एकदा. जन समस्त महिपृष्टी याते मलमास म्हणती, अगाध महात्म्य त्याची प्रचिती तूही घ्यावी श्रद्धेने. याच अधिक मासात एकादशाही 2 येतात, एक पद्मिनी नामे त्यात सर्वश्रेष्ठ जाणावी. या तिथीचे व्रत प्रख्यात आचरिता विधियुक्त, प्रसन्न होऊनी भगवंत पुरवितो भक्त कामना. अशा प्रकारे देऊनी धीर सती अनुसूयेने सत्वर, कृतवीर्य भारेसी समग्र व्रतविधी ही सांगितला. श्रीकृष्ण म्हणाला धर्मराजाला, पूर्वीच जशी कथन केला त्याच समस्त विधानाला वदली कर्दमसुता ती. तया तियेच्या वचनी विसंबुनी राज्ञीने संतान हेतू धरुनी, मनी दृढ श्रद्धा ठेवूनी केला निश्चय व्रताचा. अधिक शुक्ल एकादशीस करुणी निर्जली उपोषणास, रात्री समयी जागरणास योजिले नृत्य गायनही. यथासांग केले व्रताला तेने केशव प्रसन्न झाला, गरुडारूढ त्वरे निघाला आला पद्मिनी सन्निध. सुहास्य वदन भगवंत तियेसी आशीर्वचन देत, म्हणाला शोभने तू इच्छित वर माग मजपासी. आता श्रीकृष्णांच्या एकादशीची कथा सांगितलेली आहे. तर कार्तिवीर्य नावाचा जो राजा होता त्यानं रावणाला पण बंदीत घातलं होतं. आणि मग पुलस्ती ऋषी म्हणजे त्याचे आजोबा पुलस्त्यांनी प्रार्थना करून त्याला सोडवला होता. हे वृत्त जेव्हा नारदाला कळलं तेव्हा नारदाला खूप आश्चर्य वाटलं. म्हणले हा एवढा पराक्रमी आहे, यानं इंद्रादी देव सगळे जिंकले आहेत, मग तो पराभव कसा काय पावला कार्तिवीर्याकडून, असं जाऊन पुलस्ती ऋषींनाच त्याने विचारलं. मग ते ऋषी म्हणाले त्याचं कारण असं आहे, आपण आधी कार्तिवीर्याच्या जन्माचा इथे वृत्तांत पाहूया सगळा. पूर्वी महिष्मती नावाच्या नगरीमध्ये हैह्य नावाचा एक राजवंश आहे, आणि त्या राजवंशामध्ये एक कृतवीर्य नावाचा एक राजा झाला. त्याला 1000 बायका होत्या, पण राज्यकारभार कोण सांभाळेल असा काय त्याला तेजस्वी आणि असा सशक्त पुत्र काही नव्हता. मग त्याला काही ती बाकीच्यांना राज्य द्यायची अशी इच्छा नव्हती. मग त्याने व्रत उपवास करायला सुरुवात केली, देवाचं केलं, आपल्या ऐच्छिक इष्टदेवतेचं केलं, पितरांचं केलं, यज्ञ केले, अनेक उपाय केले, पण पुत्र काही म्हणजे असा पाहिजे असा पुत्र काही प्राप्त झाला नाही. मग कोणी क्षुधाग्रस्त एखादी व्यक्ती आहे भुकेली आणि त्याला अन्न पाण्याविना गरम पाण्यानं पाय धुतले, अत्तर लावलं, अजून काय केलं, दागिने दिले, तर त्याचं मन लागल का? नाही लागणार. तसं या राजाचं मन राज्यकारभारात काही लागत नव्हतं. मग त्याने विचार केला की आता तपच केलं पाहिजे, तपाशिवाय काही ह्या गोष्टी साध्य होणार नाही, आपण अरण्यात जाऊन तपश्चर्या करूया. मग अमात्याला राज्य दिलं प्रधानाला, आणि तेव्हाचे ते प्रामाणिक होते अमात्य प्रधान कोण असत ते, की त्याचं ते सांभाळत राज्याने आल्यावर त्या राजाला परत देत असत. आता माझंच राज्य तू गेला म्हणून सगळ्यांना वश करून घेत नव्हते तेव्हाची लोक. हो, मग त्यानं जटा वगैरे धारण केल्या, वल्कलं नेसली, वनात जायची तेव्हाची पद्धत आहे वानप्रस्थातली, म्हणजे दागिने चांगले भारी भारी कपडे लत्ते नाही घालायचे, तर बरोबर संन्याशाच्या वेशामध्येच निघायचं. मग बायकोला जेव्हा समजलं तेव्हा तिनं पण आपली सगळी वस्त्र आभूषणाची भोवती भरजरी राणीची म्हणून ती सगळी उतरवली, आणि तिनं पण एक वस्त्र नेसलं आणि नवऱ्याबरोबर ती पण गेली. मग दोघांचे गंधमादन पर्वतावर आलं. तिथं त्याने जवळजवळ 10,000 वर्ष तप केले. तेव्हा लोकांना अति आयुष्य होतं, 1000 वर्ष ते लोक राज्य करत होते.
गदाधराचं ध्यान केलं, सगळं केलं, पण नशीब बघा त्याच्यावर काही देव प्रसन्न झाला नाही. मग शरीर फार शुक्ल काष्ट सुकलेलं वाळकं लाकूड झालं शरीराचं. बायकोला काही ते बघवेना नवऱ्याची अवस्था. मग तिला अनुसया मातेचा आश्रम गाठला आणि अनुसयाला विचारलं की आता मी काय करू माझ्या नवऱ्यासाठी, आणि आम्हाला काय 10,000 वर्ष तप करून पण देव काही पावलेला नाही आहे. नयनात अश्रू आणून डोळ्यामध्ये ती सुंदर अशी राणी अशी एकदम हिंदीन झाली तिथं. मग अनुसयाने तिला सांगितलं, बाई रडू नको, मी तुला एक व्रत सांगते. आणि मग सांगितलं की सगळे लोक मईवरती, ज्याला मलमास म्हणतात, अशा त्या अधिक महिन्यात येणारी ती जी पहिली एकादशी असते तिला पद्मिनी हे नाव आहे. आणि अशा एकादशीचं व्रत तू मनामध्ये श्रद्धा धरून कर. मग तिनं ते त्यानुसार व्रत केलं. कर्दमसुता तिला म्हणाली, मग तिचं वचनावरती विश्वास ठेवून तिनं व्रत केलं. आणि मग विष्णू तिला झाला प्रसन्न लगेच. या बिचाराला 10,000 वर्षात प्रसन्न नाही झाला. आणि सुहास्य वदन असं करून उभा राहिला आनंदाने. आणि बाई तुला काय पाहिजे ते सांग, वर माग शोभने, असं तिला सांगितलं. तै दैवा ते सन्मुख पाहुणी पद्मिनीने नमन करुणी, भक्तिपूर्वक विनम्र होऊनी केले भाव स्तवनाते. त्या स्तुतीने भगवंत झाला संतुष्ट अत्यंत, तरी ती येणे हरिप्रत केली विनंती या परी. म्हणाली, प्रभू पूर्वीपासून मम पती तपोमग्न, त्या ते उत्तम वर देऊन करी कृतार्थ दयाघना. ते मनोगत करुणी श्रवण काय वादला जनार्दन, मल मासा अतिप्रिय जाण मासा माझी मज लागी. त्यातही पुण्यकारक अति ऐसी एकादशी तिथी, सत्य सांगतो तुझ प्रती परमप्रिय मजासे. हे पतिव्रता पद्मिनी आज तुवा या दिनी, विधियुक्त व्रताचरुणी केले प्रसन्न मम चित्ता. म्हणून हे कल्याणवती मान्य मदसी ही विनंती, तव पती कामनाती पूर्वीन मीही निश्चय. ऐसा ती ऐसा शब्द देऊन सकळ विश्वाचे सुखनिदान, लक्ष्मीपती भगवान आला नृपाजवळी त्या. प्रथम मुग्ध हास्य करून कृतवीर्या ते आशीर्वचन, देऊन म्हणाला घे मागून वर तुवा राजेंद्रा. पद्मिनी तव अर्धांगिनी उपमा नाही अशी सद्गुणी, तव तपसिद्धी व्हावी म्हणून आचरिले महाव्रता. हिने एकादशी उपोषणा करुणी तो शिविले माझ्या मना, तरी आता करी कथन काय हवे ते माग तुझ. तदी आनंदित नृप म्हणाला, प्रभो आपत्य देई मजला, महाभाव अशा तयाला मान द्यावा सकळांनी. तयाने नाग राक्षस देवगण, मनुष्य गंधर्व दैत्यगण, यापैकी कोणाकडून नच व्हावे पराभूत. देवा तुझ्याशिवाय कोणी नच जिंकावा रणांगणी, महान शासन करता मुनी ख्याती तयाची व्हावी. कृतवीर्याचे मानस जाणून मनितोषला भगवान, तसेच होईल असे म्हणून अंतर्धान पावला. केशव प्रसाद लाभला तेने भूपती कृतार्थ झाला, निजपत्नीस परतला महिष्मती नगरीत. कालांतरे आली प्रचिती पद्मिनी झाली गर्भवती, नवमास होता दाराती प्रसवली दिव्य पुत्राते. भगवंताची कृपा म्हणून कार्तिवीर्य झाला बलवान, त्रैलोक्यात त्या समान नव्हता कोणी त्या समयी. अतुल सामर्थ्य होते म्हणून रावणा ते केला बंदिवान, आता विस्मयाचे कारण नुरले तुवा नारदा. मलमास तो सर्वश्रेष्ठ त्यात केले एकादशी व्रत, त्याचा प्रभाव एकत्रित थोर पुरुष जन्मला. कार्तिवीर्याची जन्मकथा अशी आहे विष्णू भक्ता, नुरेल काही संशय आता तुझ्या चित्ती विप्रेंद्रा. असे म्हणून पुलस्त्य ऋषी गेले निघून त्या समयासी, तीच पावन कथा तुझसी कथन केली युधिष्ठिरा. म्हणून जे नरश्रेष्ठ करतील पद्मिनी एकादशी व्रत, ते सर्व जाण निश्चित हरिपदा ते जातील. तरी आजही तुझ्या मनात काही इच्छा असेल सुप्त, तरी तू आते व्रत आचरावे निर्धारे. परम पावन अशी तिथी काय वर्णावी तिची महती, व्रताचरणे सौख्याती महत् पुण्य लाभत. विष्णुप्रिय या तिथीचे महात्म्य श्रवण पठनेसाचे, भाग्य उजळून नराचे जाती अतिवैकुंठी अंतिवैकुंठी. ते उत्तम भगवत वचन आदराने श्रवण करून धर्मराजाचे मन झाले अतिप्रफुल्लित. इति अधिक शुक्ल एकादशा पद्मिनी नामन्या महात्म संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. मग विष्णू तिला प्रसन्न झाला आणि म्हटला, तुला काय पाहिजे ते माग. मलमास मला म्हणजे अधिक मास आधी पवित्र माझा प्रिय, आणि त्यातल्या एकादशीला तू व्रत केलं,
मग आता ती हुशार किती बघा. मला दे म्हणली नाही, माझा पती तप करतोय त्याला दे. कारण तेव्हा पण असेल ना की तुला प्रसन्न झाला आहे, तुझा वर आहे, मला काय. मग म्हणले नाही, माझ्या पतीला तू वर दे जाऊन. मग तो गेला तिथे. म्हटलं तुझी पत्नी खूप सुलक्षणी अशी आहे आणि अशी म्हणजे कामिनी मिळणार नाही कुणाला, आणि तिनं व्रत केलं, त्या व्रताला मी प्रसन्न झालो, तर तुला काय पाहिजे ते माग. मग तेव्हा तिच्या पतीने कृतवीर्याने सांगितलं की असा महाबाहू पती दे, महाबाहू मुलगा दे, पुत्र असा बलवान, की ज्याला सगळ्यांनी मान दिला पाहिजे. त्याला नाग, राक्षस, देव, मनुष्य, गंधर्व, दैत्य यापैकी कुणी देखील त्याला हरवू नये, तर सगळ्यांनी त्याला मान दिला पाहिजे आणि त्याला सगळ्यांना हरवलं पाहिजे. देवा, तुझ्याशिवाय कोणी त्याला रणांगणात जिंकू नये, असा महान शासनकर्ता मला दे. आणि मग त्यानुसार त्या देव अंतर्धान पावले आणि मग तो आला आपल्या पत्नीसह. काही दिवसांनी ती पद्मिनी गर्भवती झाली आणि तिला असा तो बलवान पुत्र झाला. त्याचं नाव कार्तिवीर्य आहे. आणि एकादशी व्रताला हे केल्यामुळं त्या प्रभावानेच थोर पुरुष तो जन्माला आला आहे, अशी या कार्तिवीर्याची जन्मकथा आहे. असं म्हणून पुलस्त्य ऋषी निघून गेले त्या समयाला. आणि तीच पावन कथा युधिष्ठिरा मी तुला सांगतो. हा कार्तिवीर्य म्हणजेच सहस्त्रार्जुन आहे बरं, ज्याने रावणाला पण बंदीशाळेत घातलं होतं. आणि पुढे सहस्त्रार्जुनाच्या सगळ्या भुजा छाटल्या आणि त्यानं ते जमदग्नी ऋषींना मारलं ना जाऊन. आणि मग त्याचा हे निपात कुणी केला, परशुरामाने केलेला आहे. असा तो सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला जे आहे आपल्या दशावताराच्या आरतीमध्ये, तो हा रेफरन्स आहे इथं कार्तिवीर्याचा. अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. बोला पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.